नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। जपमाळेचे काही नियम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। जपमाळेचे नियम 1. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे। 2. जप करताना उजव्या हाताच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे ओढावे। 3. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी। 4. माळेचे मणी नेहमी गाठवलेले असावेत। 5. जप करताना मेरू मणी येताच माळ उलटावी, म्हणजेच मेरू मणीला उलटून आपल्याला पुन्हा जप करायचा नाही। 6. कोणत्याही परिस्थितीत मेरू मणी ओलांडून जप करू नये। 7. चुकून मेरू मणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे। 8. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। 9. जपमाळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी। 10. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्र हात झाकून घ्यावे। 11. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी। 12. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये, म्हणजे बघा प्रत्येक व्यक्तीने ही स्वतंत्र त्याची जपमाळ वापरावी। 13. जप झाल्यावर माळेला वंदन करावे। 14. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी, कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी। 15. एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला कधीही देऊ नये। 16. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे। 17. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी। 18. जप करताना नेहमी आसनावर बसून करावा। 19. या सर्व नियमांनुसार केलेला जप सफल होतो। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।